रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावात बाप्पा चक्क डॉक्टरच्या रूपात अवतरलेला आहे। मयूर चितळे या तरुणानं रत्नागिरीतील भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाची प्रतिकृती देखाव्याच्या माध्यमातून साकारली। पण बघतोय पुठ्ठा सोबतच कागद आणि कापडाचा वापर करत मयूर भितळे यानं या रुग्णालयाचा देखावा साकारलाय। पूर्णपणे पर्यावरणपूरक असा हा देखावा आणि चक्क डॉक्टरच्या रूपात हे बाप्पा अवतरले, त्यामुळे हा देखावा सध्या लक्षवेधी ठरतोय। आढावा घेतलाय मयूर भितळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। घरगुती गणेशोत्सवात काही देखावे हे लक्षवेधी ठरत असतात। असाच एक देखावा आहे रत्नागिरी तालुक्यातल्या सोमेश्वर येथील मयूर भितळे या तरुणाने बनवलेला। या ठिकाणी चक्क गणपती बाप्पाच डॉक्टरच्या रूपात अवतरलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी एक हॉस्पिटलचा देखावा जो आहे तो उभारलेला आहे आणि तो पूर्णतः इको फ्रेंडली आहे। आणि हा देखावा बनवण्यासाठी त्यांनी पूर्णतः पुट्टे असतील, त्याचप्रमाणे कागद असतील यांचा वापर केलेला आहे। रत्नागिरीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं जे श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय आहे त्याची प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी बनवलेली आहे। आपल्या सोबत स्वतः मयूर भितळे आहे। का नेमकी कशा पद्धतीने ही तुला कल्पना सुचली, काय नेमका उद्देश यामागे काय सांगशील? यामागे उद्देश म्हणजे एकच, श्री भगवान महादेव सांबरे हे मोफत रुग्णालय गरिबांसाठी त्यांनी इथे उभारलेलं आहे आणि ह्याचा लाभ सगळे गरीब लोक घेत आहेत, हेच खूप महत्त्वाचं आहे। आणि ह्या जगामध्ये त्यांचं खूप मोलाचं कार्य आहे। यासाठी हा मी देखावा यांच्यासाठी समर्पित केला आहे। साधारणतः तुला हा देखावा तयार करण्यासाठी किती दिवस लागले? कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला आहेस किंवा प्लास्टिक किंवा अन्य काही वापरलेस का, काय सांगशील? हा देखावा सादर करायला मला जवळजवळ 3 महिने लागलेले आहेत आणि हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली आहे। कागदापासून आणि जे तुम्हाला बॅनर दिसत ते पण पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत, ते कापडापासून तयार केलेले आहेत। आणि हा देखावा सादर करताना म्हणजे मला माझ्या मित्रपरिवाराने आणि घरातल्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर जे रुग्णालय आहे रत्नागिरीमध्ये मोफत रुग्णालय त्याची प्रतिकृती साकारत एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मयूर भितळे या तरुणाने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।